तर राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्टे या ब्लॉगमध्ये. तर आज सध्या मी माझं पाऊल टाकलंय तुंगात मी आलो इथं भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन बघायला. तर 100 एकरापेक्षा जास्त लाईव्ह कृषी प्रदर्शन आहे. तर थोडीफार माहिती घेत आपण जायचं सगळे. अरे मी बी त्यांच्यातलंच एक आहे, त्यांनी माझ्यासारख्या टोप्या घातलेला. तर चालाय तेवढं. तर सध्या मी तुंगात आहे आणि भिन्न भिन्न प्रकारची फुलं बिलं इथं तुम्ही बघू शकताय. मी दावले शेवट काय बघणार तुम्ही बघा. तर ह्या कुठल्या व्हरायटीचा काय याची माहिती जरा मिळेल का आम्हाला? एक्सक्यूज मी, याची माहिती तुम्ही त्याचा तर यांच्याकडून आपण माहिती घ्या थोडीशी. तर या फुलांच्या बद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला. हे शो साठी वापरतात, डेकोरेटिव्ह ऑर्नामेंटल मध्ये येतात ह्या व्हरायटीज. मग त्याच्यामध्ये हे बोन प्लांट आहे, परत हे डायथस आहे. हे ह्या दोन व्हरायटी सेमच्याच आहेत. सेमच्याच म्हणजे आपण हे फक्त डेकोरेटिव्ह show साठी, घरासाठी फक्त वापरायचं. घराच्या पुढे वगैरे तुम्ही लावू शकता. हे पूर्ण फंक्शन साठी वगैरे आपण छोटेसे पॉट्स वगैरे देऊ शकतो गिफ्ट साठी. तर ह्या खरेदी वगैरे करायचं म्हटलं तर आपल्याला कुठं करायला लागणार खरेदी? कॉन्टॅक्ट तिथं नंबर तुम्हाला भेटून जाईल. विकास हायटेक तुंग. हो. तर तुम्ही पण या एकदा. भिन्न भिन्न प्रकारची फुलं वगैरे एक्झिबिशन 4 तारखेपर्यंत आहे, व्हिजिट करून जा. 100%. तर तुम्ही पण या इथं व्हिजिट पण करून जावा आणि तुम्हाला भिन्न भिन्न प्रकारचे लाईव्ह डेमो बघायला भेटते. असं बी नाही का बॅनर लावलाय, सगळं असं लाईव्ह आहे, बघू शकता तुम्ही, सगळं लाईव्ह आहे इथं. आणि अजून पुढे पण भरपूर व्हरायटीज आहेत. पुढे पण भरपूर वाढत एक्झिबिशन मध्ये बघून जा. 100%. तर आता आपण बघितलं काय फुलं नाव काय म्हणलंय? डायंथस म्हणून व्हरायटी. डायंथस. तर कडक आहे ती एकदम ऑर्नामेंटल मध्ये येतात ते फुल. तर चालतंय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. चला येऊ का? ओके. तर चालतंय, पुढे जाऊ आपण. पुढे जाऊन भिन्न भिन्न प्रकारची फुलं आणि बघूया. इथलं सिनेमॅटिक व्ह्यू बघा की. ही बघ की फुलं, बघ की यार, विषय बघ की कसा आहे फुलांचा. आणि प्रत्येक असं सजवून ठेवल्यासारखा इथला विषय बघा की सिनेमॅटिक पद्धतीने. इकडे तिकडं सगळं असं सजवून ठेवले असं. ही फुलं कुठली ती काय माहित नाही. धोत्रेची म्हणजे आपलं नाही, वेगळा कुठला विषय असला तर विचार लागतंय. हा तरी माझी आपल्या साध्या सोप्या भाषेत हो धोत्राच आहे ना तो. ही फुलं जरा वेगळी वाटते बघा, बघायला भारी वाटते ही फुलं. शोभीची फुलं आहे सगळं. मोराला पिसारा बघा की सजीव. आणि डेमो प्लॉट आहे ती भारी आहे बघा. हे बघायला भारी वाटतं. इकडं डोळे भरूनच बघायचं एकदाच. रजिस्ट्रेशन करायला लागणार काय? चला आपलं पण रजिस्ट्रेशन इथं करून घेऊया 0 मिनिटात. ऋषिकेश विश्वनाथ सूर्यवंशी इथं आलेल्या पहिल्यांदा तुम्हाला तिथं फुलं बिलं बघायला भेटते. फुलं बघितल्यानंतर तुम्ही इथं याचं रजिस्ट्रेशन करायचं, मग आज जायचं. तुम्हाला बुटकी काय पण काय म्हैस आहे काय, हा ती पण बघायला भेटणार थोड्या वेळात. पीक कोणतं घेता शेतीत? आमच्या शेतात ऊसच असते ती बऱ्यापैकी. 5 एकर ऊस लावून टाकलाय सगळा विषय हार्ड करून. अजून काय? हे बॅग आम्हाला मोफत आहे काय? बॅग नाही, आतमध्ये क्रॉप आहे. अरे आतमध्ये मनी प्लांट आहे. मनी प्लांट आहे. पैसे येणार म्हणजे आमचं युट्यूबचं पैसा अजून वाढणार वाटतं. तर सध्या इथं माझं रजिस्ट्रेशन झालं आणि इथं मला एक मनी प्लांट, एक किचन आणि एक काहीतरी मिळालं, वाउचर कुठलं तर मिळालं, ते मिळालं. नमस्कार. तर इथं आलोय आणि इथं आपण ऊसाची आणि सगळ्याची गाजर बिजर सगळं आहे इथं, सगळ्याची लाईव्ह डेमो घेऊया इथं. नमस्कार शेतकरी मित्रांना, मी राहुल भोकरे, वितराग रोपवाटिका, कसबे डिग्रस. आज आता आपण इथं कृषी विकास जे 30 ते 4 फेब्रुवारीपर्यंत भरणारं प्रदर्शनमध्ये लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉट आपण इथं लावलेले आहेत. एकूण 12 व्हरायटी ज्या महाराष्ट्र व आसपासच्या राज्यात ज्या चालणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत, अशा ह्या लाईव्ह व्हरायटीचे इथं आपण डेमॉन्स्ट्रेशनला प्लॉट लावलेले आहेत. हे लागवड करून 2 महिने पूर्ण झालेले आहेत. तर ही जी पहिली व्हरायटी आहे ही VSIची 18121. तर त्याची ग्रोथ कशी आहे, त्याची वाढ कशी आहे, हे आपल्याला शेतकऱ्याला बघायला मिळते. त्यानंतर हे दुसऱ्यांदा जी लागलेली आहे हे महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक ह्या 3 राज्यात प्रसारित आत्ताच नुकताच झालेली. तर ज्या भारतात 284 जाती प्रसारित झाल्या त्यापैकी ही एक 13-0-13 आहे. मिडलेट आहे, चांगली वाढ आहे, साखर उतारा अतिशय चांगला आहे. याचा सगळ्यात जास्त विस्तार गुजरातमध्ये झालेला आहे. येणाऱ्या 3-4 वर्षात महाराष्ट्रात सुद्धा चांगला विस्तार होईल. ही संकेश्वरची को SNK 13374 म्हणून अतिशय चांगली व्हरायटी आहे. एकदम जाड ऊस, न पडणारा ऊस, नॉन फ्लावरिंग ऊस. नाही, याला पण तुरा येत नाही. जाडीला ह्याच्यासारखी कोणत्याच व्हरायटीची जाडी येत नाही, अशी ही व्हरायटी आहे. आणि हा पडत नाही आहे. 12 महिन्यात 137 टनापर्यंत टार्गेटेड उत्पादन काढलेली ही व्हरायटी आहे.
ही PDN ची 15006 ही सगळ्यात लांबडा ऊस होतो ह्यो. हा हे उंच ऊस होतोय. उंच ऊस होतोय. जर आणि तुम्हाला पण बघायचा असला तर सांगलीच्या कृषी प्रदर्शनात हा ऊस आपण लाईव्ह बघितलाय, बघू शकता तो वाढ हा. किती आहे. आता ही जी व्हरायटी आहे पाडेगाव संशोधन केंद्राने गेल्याच वर्षी प्रसारित केलेली व्हरायटी आहे. अतिशय ग्रोथ चांगली आहे. हा सुद्धा पडत नाही, फ्लावरिंग नाही आहे. हा. आणि साधारणतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीला ह्याची शिफारस आहे. तसेच ही VCF 517 हा. ही अतिशय चांगली ग्रोथ असलेली व्हरायटी आहे. VCF ह्याला 517. फ्लावरिंग जास्त येते. फ्लावरिंगसाठी अतिशय खराब खरा म्हणजे अशी- सगळ्यात जास्त फ्लावरिंग हा, याला येते. प्रत्येक ऊसाला फ्लावरिंग येते, पण जाडी बाबतीत याला तोड नाही. तोड नाही आहे. याला बाहुबली असं सुद्धा म्हटले जाते, कारण सगळ्यात जास्त आणि वजनदार ऊस आहे. 12 महिन्यात 100 टन पर्यंत ऊस क्षमता निघेल एवढी 100 क्षमता टन. आहे. फक्त फ्लावरिंग भरपूर जास्त. येते, ज्यांची तोडणी लवकर होऊ शकते अशा शेतकऱ्यांनी याला लागवड करायला काहीच हरकत नाही. हा ऊस जो आहे हा को 86-032 आहे. हे सगळ्यात शेवटला घेतले. 86-032 आपल्या महाराष्ट्रात फेमस ही वंडर कॅन व्हरायटी म्हणतात. हा. कारण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती यानं सुधारली हा. आणि शेतीला नवीन दिशा देण्याचे काम ह्या व्हरायटीने केलेलं आहे. 86-032. ही कोईमतूरहून आणलेली टिश्यू कल्चरची रोपं आहेत. तुम्ही याला बघू शकता, सगळ्यात जास्त ग्रोथ आता ह्या व्हरायटीला दिसते, कारण टिश्यू कल्चरचं ब्रेडर बियाणं आहे. हा. आणि हे बियाणं आपण पुढील 5-6 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना वाढवू शकतोय. आपण वर्षाला कोईमतूर, VSI, पाडेगाव अशा संशोधन केंद्रातनं ब्रीडर व टिश्यू कल्चरची रोपे आणून बेनेप्लॉट करतो आणि तेच शेतकऱ्यांना वितरित करतो. अशी खात्रीची रोपं आपल्या वितराग ऊस रोपवाटिकेत मिळतात. संपर्कासाठी नंबर सांगतो 7875709675. जरूर संपर्क करा. खात्रीची रोपं आणि गॅरंटेड उत्पादन देणारी उत्पादनक्षम रोपं आपण सगळ्या महाराष्ट्र व आसपासच्या राज्यात वितरित करतोय. नमस्कार. तर भिन्न भिन्न प्रकारचा आपण ऊसाच्या व्हरायटी बघितल्या. तर आता आपण पुढे जाऊया. पुढे जाऊन भिन्न भिन्न प्रकारचा आणि कुठल्या कुठल्या व्हरायटी द्या त्या आपण बघूया. तर चला. तर सध्या आपण ऊसाची भिन्न भिन्न प्रकारची व्हरायटी बघितली. तर आता इथं आलो झेंडूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी बघायला आपण. तर याचं पण लाईव्ह डेमो आहे तिथं. तर झेंडूचं पण प्रकार बघूया कुठलं आहे ती. नमस्कार. आम्हाला थोडीशी माहिती पाहिजे होती झेंडूबद्दल. नमस्कार, मी आडुसरीचा प्रतिनिधी अतुल बोबडे. ही तुम्ही आज जी व्हरायटी बघताय हा क्रांती येलो, श्रावणी येलो म्हणून व्हरायटी आहे. हा. ही थंडीमध्ये चालते. ह्याला थंडीमध्ये? म्हणतात छोटी व्हरायटी. 2 ते 2.5 फुटापर्यंत हाईट होते ह्याची. हाईट होते आणि आणि हे ह्याला थंडीमध्येच रिकमेंड केलं जातं. एवढंच जास्त रोप होते हा, उंचीला. उंची एवढंच. हाईट Height उंची एवढीच. ह्याला थोडक्यात बुटकी व्हरायटी म्हणतात. बुटकी व्हरायटी. हा. ह्याला फुल, हे जे फुल बघितलं तुम्ही कॉम्पॅक्ट आहे. हा. ह्याला जे तुमचा फुलाचा कॉम्पॅक्टनेस आहे, लांबची वाहतुकी आणि ट्रेचेबल फुल आहे. हा. आणि कलर बघितला तर एकदम असा डार्क Dark पिवळा असा. हा. आणि लांबच्या वाहतुकीला अतिउत्तम आहे आणि कॉम्पॅक्टनेस पण चांगला आहे. चांगला आहे. ही फक्त आपण थंडीत रिकमेंड केली जाते आपली व्हरायटी. हा, उन्हाळ्यामध्ये नाही. आणि उत्पादनाचं तर बघितलं जातं तुम्ही एका झाडाला 1-1.5 किलोच्या आसपास तुम्हाला उत्पादन एका झाडात उभी मिळून भेटते. जात. हा. पुढची व्हरायटी कुठली आहे भगव्या कलरची ती? पुढची आहे ती तुमची आकाश ऑरेंज म्हणून आहे. आकाश हा, ऑरेंज. हा, आकाश ऑरेंज म्हणून आहे ही. हा. आणि हे उंचीला जास्त आहे. उंचीला जास्त 3.5-4 फुटापर्यंत हे उंच हा. होते. त्याचं फुल पण आहे ते एकदम डार्क कलरचं आहे. कलरचा. हा, एकदम dark डार्क बघू. कलरचं आहे. तुम्ही Dark बघू बघू. शकता. आणि हे पण आहे dark बघू. कॉम्पॅक्टनेस पण बघू शकता एकदम. हा. बरोबर, एकदम ट्रिचेबल आहे. हा. लांबच्या वाहतुकीला चांगले. लांबच्या करप्या वाहतुकीला हे पण चांगलं आहे. करप्या रोगाला सहनशीलता आहे. हा. आणि जे उत्पादन म्हणतात तुम्ही याचं कळ्यांची संख्या जर बघितली हा. तर प्रमाणाच्या बाहेर आहे आता. होय. तुम्ही जास्त बघू शकता भरपूर आहे. प्रत्यक्ष. हा. आणि फुल आता जरी थोडं झाडाचा हे मध्ये पण तुम्ही जर कंटिन्यू जर हार्वेस्ट केलं तर त्या पद्धतीने अजून कळ्या पण कळ्या पण येतील. भरपूर. हा, हा. म्हणजे प्रॉपर याला समजा देखरेख केली तर अजून अजून जास्त उत्पादन निघू शकते. 100% सापडू शकतं. पुढली व्हरायटी कुठली आपली? आपली पुढची तिकडे व्हरायटी आहे ते शुभ पण ऑरेंज. शुभ ऑरेंज. हा, ते पण व्हरायटी अशी आहे की ती पण जास्त हाईट नाही होत. त्याचं हा. फुल असं एकदम जाड असं हा, याचं गोंडा पण फुल आहे. फुल- हा, गोंडा फुल आणि आहे. खूप मोठं फुल होतं याचं. गोंडा फुल आहे. कॉम्पॅक्टनेस आहे. कलरला पण एकदम डार्क आहे. हा. तुम्ही बघू शकता. जसं जे तुम्हाला मी म्हणलं की क्रांती श्रावणी येलो म्हणलं होतं त्याच सेगमेंट मध्ये आहे. फक्त ह्याचं गोंडा फुल आहे. फुल एकदम मोठं फुल आहे. एकदम मोठं हा, होतं. गोंडा फुल आहे. गोंडा फुल आहे. आणि हे आपल्याला
समजा बियाणं वगैरे पाहिजे असतं संपर्क कुठं करायचा आपल्याला? बियाणे पाहिजे असेल तर आम्हाला ते तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला नंबर आहे आपल्या पॉम्प्लेटवरती पॉम्प्लेट वरती नंबर आहे. त्या नंबरवर कॉल केले की तुम्ही ज्या एरियामध्ये आहे त्या एरियामधल्या म्हणजे आर्डो सीड्स याच आहे सगळं हे. आर्डो सीड्स आहे. आर्डो सीड्स. आर्डो सीड्स. तर धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. थँक्यू. तर आता आपण भिन्न भिन्न प्रकारची झेंडवाची फुलं बघितली. आता आपण पुढे जाऊन आपण पाहणार आहे मिरच्याची झाडं आणि लाईव्ह डेमो आहे सगळं 100 एकरापेक्षा जास्त लाईव्ह डेमो आहे. माहिती कोण देणार? नमस्कार. नमस्कार सर. तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या व्हरायटीच्या मिरच्या आहेत आता? G4 सेगमेंट मध्ये आपल्या 2 व्हरायटी आहेत सर, एक मीरा आणि एक निधी म्हणून आहे. मीरा आणि निधी. हो सर. हा. G4 मध्ये 2 व्हरायटी आहे आपल्यावाल्या. त्याच्यात आपली मीरा पण एक चांगली व्हरायटी आणि निधी पण चांगली व्हरायटी. निधी पण यातली मीरा व्हरायटी आहे काय? हा, ही मीरा आहे सर. सगळी मीरा व्हरायटी. हा. सेगमेंट मधली सर सगळ्यात हाय तिखट मिरची आहे. सगळ्यात आणि- तिखट मिरची. हो, तिखट मध्ये वापरली जाणारी. चटणीसाठी हिला आपण लेंथ पाहू शकतात. हा. अदर कंपनीचे जे व्हरायटी आहेत त्या हिच्यापेक्षा लेंथला कमी आहे. या व्हरायटी वैशिष्ट्य असं आहे हिच्यात सीड काउंट जास्त असल्यामुळे वजन पण चांगलं भेटतं वजन हिचं. पण चांगलं भेटतं. वजन आणि लांबच्या मार्केटला आपण जाऊन एक्सपोर्टला पाठवलं तरी काही अडचण येत नाही. व्यापाऱ्याची पसंती ही व्हरायटीला. हा, हा. आणि सगळ्यात जास्त म्हणजे व्हायरसला न बळी पडणारी म्हणजे व्हायरस रेजिस्टंट व्हरायटी आहे. हा, म्हणजे या करपा व्हरायटीमध्ये वगैरे काय रोगप्रतिकार शक्ती चांगली जास्त असल्यामुळे आहे. हा हा. रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे तुम्ही आज पाहू शकता प्लॉट किती असं सुंदर दिसतोय. हा. आणि त्याच्यात फ्लावरिंग सेटी पण पाहू शकता तुम्ही. फ्लावरिंग सिटी पण जास्त. बघा फळांची सेटिंग पण चांगली आहे. फळांची लागवडीपासून 55 ते 60 दिवसात पहिला खोडा येतो तिचा. हा. पहिली हार्वेस्टिंग 55-60 दिवसात येते. नंतर ती दुसऱ्या 3 महिन्याच्या आधीच हो 2 महिन्यात चालून 2 जातो महिन्यात आपला चालून जातो हो. प्लॉट. हा, हा. आणि दुसरी कुठली आहे आपली? plot. दुसरी आपली ब्लॅक 99 म्हणून आहे. ती लेंथ वाली येते, कमी तिखट मध्ये येते हा, ती. कमी तिखट येते पण हॉटेल लाईनला चालणारी हॉटेलला व्हरायटी. चालणारी. हा. ही बघू शकता तुम्ही लेंथ वाली व्हरायटी. length वाली हा, लेंथ वाली व्हरायटी. ही पण व्हरायटीचं तसंच आहे सर, तुम्ही पाहू शकता. लांबीला चांगली असल्यामुळे आणि तिच्यात सीड काउंट जास्त असल्यामुळे ही पण वजनाला चांगली त्याच्यात पण सीड काउंट जास्त आहे. जास्त आहे सर. ही पण 55 ते 60 दिवसात हार्वेस्टिंगला येते आणि रोग प्रतिकार शक्ती तुम्ही पाहू शकता इकडे प्लॉट मध्ये हो. आणि सेटिंग वगैरे त्या मीरा मिरची पेक्षा याची झाडं उंची आहे ती. हाईटला Height चांगली ला आहे, जास्त तिची आहे. हाईट कमी आहे. आणि ह्याचं पण बघू शकता तुम्ही चांगला एक हा, नंबर लेंथ मध्ये चालणारी length व्हरायटी. मध्ये हो, चालणारी व्हरायटी. कमी तिखट मध्ये व्हरायटी. कमी तिखट मध्ये हॉटेल ही हॉटेल सगळ्यात जास्त मार्केटिंग. हॉटेल वाले वापरतात सर हिला. तर धन्यवाद दिलेल्या धन्यवाद सर. माहितीबद्दल. धन्यवाद धन्यवाद सर. तुम्ही पण आमच्या स्टॉलला माहिती दिलीबद्दल 100% आम्ही तुमचे आभारी आहोत सर. 100%. तर आत्ताच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या 2 प्रकारच्या मिरच्या बघितल्या ज्या आपल्या रेग्युलर चटणीसाठी वापरतोय आणि हा हॉटेल मार्केटिंग साठी वापरल्या जाणार इकडे पण सर मिरच्या आपल्या ज्या व्हरायटी आहेत मिरचींमध्ये हा. 3 व्हरायटी आहेत, निधी, मीरा आणि आपली ब्लॅक 99. हा. ह्या ज्या व्हरायटी आहेत आपली हिरवी आणि हिला आपण लाल पण करू शकतो 3 व्हरायट्यांना. हा, हा, हा. हा. म्हणजे त्याच्यामुळे वाजवी बाजारभाव कमी एकाच करू वेळेस शकतो. बाजारभाव नसला तर आपण तिला लाल करून लाल करून सुद्धा सुद्धा चटणीसाठी वापर करू शकतो वापरू 3 व्हरायट्यांचा. 100%. एका हा. एकरीला आपल्याला किती बियाण लागेल काय म्हणजे? एकरी आपल्याला 7,000 प्लांटेशन लागतं सर. 7,000 प्लांटेशन. आणि त्याचा टोटल खर्च किती येतोय प्लॉट चालू केल्यापासून शेवटपर्यंत? तरी तर 30 ते 35,000 खर्च येतो सर. 35,000 पर्यंत. हो, हो. चालतंय. धन्यवाद. चालेल सर, धन्यवाद. चालते. तर आपण मिरच्या बघितल्या भिन्न भिन्न प्रकारच्या आणि माहिती घेतली सरांच्याकडून. तर पुढे जाऊन लाईव्ह प्लॉट बघूया अजून काय काय. तर आपल्याकडे कुठल्या व्हरायटी आहेत त्या मक्याच्या? मधु 11 म्हणून ही व्हरायटी आपली स्वीटकॉर्न मध्ये. 11 हो. स्वीट कॉर्न मध्ये. स्वीटकॉर्न मध्ये. हा. त्याच्यानंतर आपल्याकडे एक स्वाद 2 म्हणून. स्वाद 2. हो. त्याच्यानंतर मधुरिमा म्हणून आहे. ह्या मधुरिमा. 3 व्हरायटी 3 व्हरायटी आहेत का? हो. हा. 3 व्हरायटी. तर याची कशी लागवड आहे काय? एकरी याचं 2 किलो बियाणं लागतं. 2 म्हणजे किलो. सरासरी सगळ्यांचं सगळ्यांचं सेम एकरी 2 किलो बियाणं लागतं. हा. एकरी अवरेज त्यांचं 6 ते 8 टनापर्यंत अवरेज निघतं. एकरी. हो, एकरी. आणि मार्केटला याची व्यापाऱ्यांची चांगली मागणी आहे. त्याच्याबरोबर कणीस पण मोठा आहे. 500-600 ग्रॅम पर्यंत कणीस भरतं. कणीस भरतं. हो. आणि एका झाडाला 2 कणीस Fix परफेक्ट 2 कणीस परफेक्ट असतात. असतात. हो. आणि उत्पन्न चांगलं आहे. चाऱ्याला म्हणजे नंतर कणीस काढल्यानंतर शेतकरी त्याला गुरासनी म्हणजे कुट्टी वगैरे करू शकतो. हा. त्याचं पण उत्पन्न चांगलं आहे. चांगला आहे. हो. आणि हिरवचार प्लॉट आहे. हो, आणि उंची जास्त आहे. उंची 10 ते 12 फुटापर्यंत 12 उंची फूट उंची आहे. तर हे कमी पाण्यामध्ये पण चालतंय काय? आहे. पाणी कमी मध्ये हो कमी पाण्यामध्ये पण चालतंय चालतंय. माळा अंगाला. हो, फक्त ज्यावेळेस आपल्याला कणीस फुगवायचं असतं हा. त्यावेळेस पाण्याची याला गरज पाण्याची जास्त असते. गरज असते. हो, हो. आणि खर्च किती तू टोटल एकरभर करायचं म्हणलं तर आपल्याला एकरी खर्च जर काढायचा ठरला तर त्यांना 20,000 रुपयापर्यंत 20,000 रुपये एकरी एकरी खर्च खर्च येतो. हो. हा. बियाणं, पावडरी, खतं हा, हा. 20,000 रुपये 20-25,000 रुपये खर्च येतो. चालतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद. तर वेगवेगळ्या मक्याच्या कणसाची माहिती स्वीट कॉर्नचीच हो. माहिती आपण घेतली. 2 ते 3 3 व्हरायटी आहे. 3 व्हरायटी आहे त्या.
तर तुम्हाला बियाणे इथं ऑर्डर सीट हो, सांगलीमध्ये तुम्हाला कुठे पण भेटेल. कुठे पण भेटेल. हो. तर चालतंय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. ओके. चला ओके. जातो आता पुढे जाऊया आपण. चला तर वेगवेगळ्या प्रकारची मक्याची कणसं आपण मक्याची ताटं वगैरे बघितली. स्वीट कॉर्नचं 3 प्रकार बघितला आता आपण. तर आता इथं आपण बघायचं भेंडी. भेंडीचं किती प्रकार आहेत इथं भेंडीचं या भेंडी वाढलेली? आपल्या 2 प्रकारची भेंडी हा. आहे. एक राधे म्हणून आहे हा. आणि एक दीपा म्हणून. राधे आणि इकडं दीपा दीपा म्हणून. भेंडी. दीपा ही तर- आपली मीडियम साईज मध्ये येते. हा. ही जास्ती वाढत नाही, 3.5 ते 4 फुटापर्यंत जाते. ही आणि भेंडी. तुम्ही बघू शकता फुटवे वगैरे का शेतीचे फुटवे बघून घ्या. हा फुटवे जास्त आहेत. फुटवे आणि 45 दिवसात ते हार्वेस्टिंगला चालू होते. 45 दिवसात हा. हा. फुटवे वगैरे बघू शकता आणि कुठल्याही प्रकारची कूस वगैरे काटे वगैरे काहीच नाही काय तिला. नाही तोडण्यासाठी एकदम सशक्त आहे ती आणि कोणत्याही प्रकारच्या रोगाला बळकट पडत नाही ती. हा, आणि- किती महिन्यानंतर आपला प्लॉट चालू होतो लावणीनंतर? लावणीनंतर 45 दिवसात प्लॉट चालू होतो. हा पहिला तोडा चालू हा. होतोय. तुम्ही 70 ते 75 तोड्यांपर्यंत काढू शकतात. काढू शकता. म्हणजे एकरी किती उत्पादन निघतं एक अंदाजे सरासरी? 15 ते 20 टनापर्यंत त्याचं उत्पन्न जातं एकरी. एकरी. आणि पहिला मुद्दा म्हणजे प्रत्येक अदर व्हरायटीचे पान हे गोल असतात. तुम्ही बघितले असेल या व्हरायटीचे पान हे क्रॉस पद्धतीने क्रॉस पद्धती. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रोगाला ती बळकट पडत नाही. हा. लवकर बळी पडत नाही कोणत्याही रोगाला. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता ही आहे राधे म्हणून. हा. राधे ही टॉलेस्ट व्हरायटी आहे. टॉयलेट वरायचे म्हणजे उंची जास्त आहे ह्याची. हा हिची दीपापेक्षा हिची उंची जास्त आहे, जास्त आहे. सरासरी 1 फुटापर्यंत. हा. तर तुम्ही तिला पण बघू शकता फुटवे वगैरे आणि तिची पण क्वालिटी बघू शकता. किपिंग क्वालिटी वगैरे एकदम. तिला पण कूस वगैरे काही दिसत नाही तुम्हाला. हा, म्हणजे तोडण्यासाठी- तोडायला एकदम सोपं. सोपं आहे हा. आणि लवकर रोगाला बळी पडत नाही दोघी व्हरायट्या. दीपा आणि राधे म्हणून आयडोर सीडची रोग दीपा आणि राधे. प्रतिकार शक्ती जास्त आहे यांची. हा रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे. हा. आणि तुम्ही जेवढी तिला तोडाल हा. तेवढं ते उत्पन्न जास्त देऊ शकतं. हा, हा. तर तुम्ही आयडोर सीडची दीपा ही व्हरायटी ट्राय करा आणि आणि इतरांना पण सांगा. राधेवराही ट्राय करा एकदा. राधे आणि दीपा हे दोघी व्हरायटी ट्राय करा आणि शेतकऱ्यांना पण सांगा की आयडोर सीडची दीपा व राधे ही व्हरायटी ट्राय करा. तर सध्या इथं राधे आणि दीपा या कंपनीचं मी भेंडीचं बियाणं बघितलं. आता पुढे जाऊन आपण बघायला ती विराटचे कलिंगड. तर हे दादा आपल्याला माहिती देतील. दादा नमस्कार. नमस्कार, मी कृष्णराज ऑर्डर सीड्स कंपनी प्रतिनिधी. हा. मी चोपडा शेरपूर हा. आणि शहादा एरियासाठी आहे. हा. तर आपण बघतोय आज ही विराट म्हणून व्हरायटी आहे. हा. विराट ही व्हरायटी आपण नोव्हेंबर पासून ते मार्च एंडिंग पर्यंत लागवडीसाठी एकदम व्यवस्थित आहे. हा. ही व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण काळी पाटचं फळ असतं. हा. त्यामुळे ही टेम्परेचरलाही सहन करते आणि कितीही लांब रूटला टाकलं हा. तरी ही व्हरायटी टणक आहे. टणक आहे. जे कात आहे ते एकदम जाड आहे साल, त्यामुळे ही व्हरायटी टणक आहे. किती लांब टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हा. हा. आणि गोडव्यासाठी एकदम म्हणजे 11 ते 12 TSS पर्यंत याची शुगर आहे. शुगर आहे. साखर आहे. आणि व्यापाराची मागणी आहे, पसंती चांगली आहे. हा, व्यापाराची पसंती चांगली आहे आणि याची. हिचा पाला जरा जाड येतो. हा. त्यामुळे किती ऊन असलं किती तरी ऊन ही असलं. व्हरायटी एकदम पाल्याखाली असते. पाल्याखाली- उन्हाचे चटके हा. बसत नाही, काहीच प्रॉब्लेम याला म्हणजे पिवळसर वगैरे पडायचं काय भानगड नाही. हा. कारण हिचा पाला चांगला पाला चांगला असल्यामुळे जास्त झाकून जाते ते झाकून टरबूज. जातं, पूर्णपणे झाकून जातात. हम्म. त्याला सेटिंग पण चांगली असते आणि उत्पन्न पण चांगलं असते. एकरी 20 ते 25 टनापर्यंत हिचं उत्पन्न हा. असतं. शेतकऱ्याला एकदम मायबाप व्हरायटी आहे विराट. आणि जर समजा आपल्या शेतकऱ्याला लावायचं असेल एकरी खर्च किती येतो या वराडीचा? आता एकरी खर्च आधी कमी यायचा, पण आता वॉटर सोलेबल रेट वाढलेत, त्यामुळे 50-55 हजार पर्यंत एकरी खर्च. सगळा टोटल येतो. हो, येतो. हा. चालतंय, धन्यवाद दिलेल्या माहिती प्रमाणे. थँक्यू. धन्यवाद. तर सध्या आपण कलिंगड वगैरे बघितलं आणि दादारावांच्याकडनं माहिती घेतली, तर खरंच खूप भारी वाटलं. तर चला पुढे जाऊन बघूया आणि काय काय आपल्याला भिन्न भिन्न प्रकारचं व्हरायटी बघायला भेटते त्या. चलो. तर सध्या भिन्न भिन्न प्रकारच्या बिया तिथं बघितल्या आम्ही आणि बिया बघून आता मी इथं जरा पुढे आलोय आणि इथं पण प्लॉटिंग बघू शकतो. प्लॉट मध्ये भरगच्च भाजीपाल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्या इथं तुम्ही बघू शकताय तर लावले. तर आता इथं माहिती त्याला कोण नाही, उन्हाचा रेट चालू जोरात, त्यामुळे मी पुढे आलोय आणि इथं बघू शकता इथं शाळू बिळू सगळा आहे. ह्यो शाळू कुठला आहे? शाळू मका. अमेरिकन लष्करी आई यांच्यावर कीटकनाशक फवारण्या, बरं कीटकनाशक फवारण्याबद्दल आहे. तर मक्याची वगैरे माहिती आपण मागे त्यांच्याकडे घेतलेलंच आहे. दचक्यावर मक्का आहे तिथं. तर चला आपण पुढे जाऊन भिन्न भिन्न माहिती अजून आपल्याला भेटते का काय बघूया. तर इथं SK ॲग्रोचं प्रोडक्ट आहे इथं सगळं. तर प्रोडक्टची जरा माहिती घेऊ आपण. आपले SK ॲग्रोचे 4 प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये आहे पहिलं जे आहे ते फास्ट रूट आहे, हा. दुसरं जे आहे ते फास्ट ग्रीन आहे, तिसरं फास्ट सेटिंग म्हणून आहे हा. आणि चौथं जे आहे फास्ट ग्रोथ आहे. हा. जे आपलं फास्ट रूट आहे तर ते आपल्या पांढऱ्या मुळींची संख्या म्हणा किंवा आपला जो फुटवा वगैरे ते वाढवण्याचं हे फास्ट रूट काम काम करणार करतं आहे. का? त्यानंतर जे फास्ट ग्रीन आहे तर ती तुमची पानांची हिरवेगारपणा म्हणा, काळोखी, तर पानांची आपली रुंदी
हा. हे वाढवण्याचं काम फास्ट ग्रीन Fast green करतं. त्यानंतर जे फास्ट सेटिंग आहे तर ते तुमची फुलधारणा म्हणा, फळधारणा किंवा आपली फुलगळ होते, परत फळ, फुलगळती वगैरे हा. होते ते त्यासाठी त्यासाठी हे तुम्ही वापरू शकताय, जेणेकरून तुमची उत्पादनात सुद्धा वाढ होणार आहे हे वापरल्यामुळे. आणि हे फास्ट ग्रोथ जे आहे तर ते तुमची फळांची साईज असू दे हा. किंवा आपलं फळावर येणारी चकाकी, फळाची किपिंग क्वालिटी जी आहे हा. ते वाढवण्याचं काम फास्ट ग्रोथ फास्ट करणार आहे. हे पूर्ण किट येते का तुमचं? हा, हे पूर्ण किट येते तुम्हाला. एसके ॲग्रो. तर अशा पद्धतीनं लाईव्ह प्लॉटिंग सगळं इथलं मी बघून घेतलंय. भिन्न भिन्न प्रकारचं पालेभाज्या, फळं, फुलं आणि मक्याची कन्सेमिन्स सगळं बघितलंय. तर लाईव्ह प्लॉटिंग सगळं बघून झालंय. कृषी प्रदर्शन ब्लॉग तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार लवकरात लवकर. टाटा बाय बाय.